2019 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून राष्ट्रीय काँग्रेस पक्षामधून भाजपमध्ये उड्या मारणाऱ्या लोकांची संख्या ही अफाट होती. टी व्हीवर दर तासाभराला दर मिनिटाला म्हटलं तरी चालेल राष्ट्रवादी काँग्रेसला पडले खिंडार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पडले भगदाड, काँग्रेस पक्षातून हा नेता चालला तो नेता पळाला, अशा स्वरूपाच्या बातम्या ह्या 2019च्या विधानसभेपूर्वी येत होत्या. त्याच बातम्या आता उलट्या बाजूने चालू झालेल्या आहेत. मात्र मीडिया हा भाजप प्रो असल्यामुळे कुठेतरी ह्या न्यूज तितक्या भगदाड खिंडार अशा पद्धतीनं दाखवत नाही. मात्र भाजपला खिंडार पाडण्याचं जोरदार काम सुरू झालेलं आहे. 2019ला इकडून तिकडे चाललेले तिकडून इकडे येताना दिसत आहेत. 2019 साली अनेक लोक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून भाजपामध्ये गेले होते. मात्र अनेक लोक त्यापूर्वीही गेले होते. ते सर्व काही म्हणता येणार नाही, पण त्यातील अनेक लोक जे नाराज आहेत, असंतुष्ट आहेत, ज्यांना भाजप पक्षात जीव करमत नाही आहे किंवा ज्यांच्यावरती अन्याय झाला आहे भाजपमध्ये, असे काही शब्द असतात. त्या शब्दांचा वापर करून ते आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दोन शकलं पडली. त्यानंतर पवारसाहेबांना नवा पक्ष मिळाला. त्याचं चिन्ह मिळालं तुतारी वाजवणारा माणूस. तुतारी हेच चिन्ह लोकप्रिय झालं आणि रामकृष्ण हरी वाजवा तुतारी म्हणत लोकांनी चांगल्या पद्धतीने प्रचार केला आणि 10 पैकी 8 म्हणजे 80% स्ट्राईक रेटने, जो स्ट्राईक रेट फडणवीसांचा आवडता शब्द आहे, तो स्ट्राईक रेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा राहिला आणि लोकसभेला 10 पैकी 8 खासदार निवडून आले. त्यानंतर जिकडे बघेल तिकडे तुतारी 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 असं जे लोकांच्यातून येतं आहे ते अपाट मोठं आहे आणि पक्षप्रवेशांची अक्षरशः मालिका चालू आहे. समरजित घाटगेंनी प्रवेश केला, इंदापूरमधून हर्षवर्धन पाटलांनी प्रवेश केला, आता संदीप नाईक प्रवेश करत आहेत, मध्यंतरी फलटणमध्ये निंबाळकरांनी प्रवेश केला, दीपक चव्हाण आमदार तिथले त्यांनी प्रवेश केला. एवढ्या प्रवेशांची अखंड मालिका शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पक्षामध्ये चालू आहे. मात्र याच्या बातम्या फार जोरात येत नाहीत. खिंडार पडलं किंवा भगदाड पडलं जे 2019 साली येत होतं ते. आता जर पाहिलं या सर्व पक्ष प्रवेशांच्या मधली एक कॉमन फॅक्टर बघितली तर हे सगळे लोक जे आहेत ते बडे संस्थानिक आहेत किंवा ज्या संस्था चालक आहेत, त्यांच्याकडे मोठं जाळं आहे. सहकार असेल किंवा उद्योगधंद्यांचं असेल किंवा त्यांच्याकडे लोकसंग्रह आहे, असे लोक परत शरद पवारांच्याकडे येत आहेत. ही एक बाजू झाली. काल भाजपची जी उमेदवार यादी आली त्यामध्ये बऱ्यापैकी उमेदवार हे अगदी तगडे आहेत. सर्व बाजूने आर्थिक बाबी असतील किंवा इतर सगळ्या बाजूने तगडे असणारे उमेदवार दिलेले आहेत आणि जेणेकरून इलेक्टिव्ह मेरिट हाच भाजपचा अग्रक्रम राहिलेला आहे. जो उमेदवार निवडून येऊ शकतो त्यालाच तिकीट देण्यात भाजपनं कुठेतरी म्हणजे जादा रिस्क न घेता किंवा उमेदवारांची अदलाबदल न करता ज्या उमेदवाराकडे निवडून येण्याची क्षमता आहे त्यालाच तिकीट दिलेलं आहे. जर भाजपला किंवा महायुतीला जर काउंटर करायचं असेल तर त्याच पद्धतीचे तेवढेच खमके उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असणे आवश्यक आहे. याची पुरेपूर जाण शरद पवारांना आहे. त्यामुळे उमेदवार किंवा पक्षप्रवेश घेताना इलेक्टिव्ह मेरिट पाहून घेतलं जात आहे. इंदापूरमध्ये 2 इच्छुक लोक होते, एक जगदाळे आणि दुसरे हे आपले माने. ह्या 2 इच्छुकांना थांबवून हर्षवर्धन पाटलांना प्रवेश दिला गेला. कारण हर्षवर्धन पाटील यांच्याकडे एक लोकांचा हर्षवर्धन पाटील यांचा गट आहे. मागच्या वेळी थोड्याफार फरकाने ते पराभूत झाले असले तरी देखील त्यांचा एक गट आहे आणि भाजपबरोबर जी कनेक्टिव्हिटी त्यांची झालेली आहे त्यातूनही काही नवे कार्यकर्ते मिळालेले आहेत. ह्या सर्वच जागी जर बघितलं, कागल असेल किंवा इंदापूर असेल किंवा ऐरोली जो आता नाईकांचा मतदारसंघ आहे, या सर्व मतदारसंघातला एक कॉमन फॅक्टर पाहिला तर हे नेते पूर्वी कुठेतरी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीमध्ये होते आणि हे तिकडे गेल्यानंतर तिथला भाजपा त्यांना कनेक्ट झाला. मात्र भाजपमधल्या तिथल्या कार्यकर्त्यांचं म्हणजे उदाहरणार्थ कागलमध्ये घेतलं
तर हसन मुश्रीफांना भाजपचे कार्यकर्ते कागलमधील मनापासून मतं देतील का, हा जसा प्रश्न आहे तसाच तो प्रश्न इंदापूरमध्ये लागू होतो, तसाच तो प्रश्न नवी मुंबईमध्ये लागू होतो. त्यामुळे हे जे नेते गेलेत त्यांना कुठंतरी त्यांच्यासोबत भाजपचे कार्यकर्ते सुद्धा इकडे या लोकांच्या सोबत येण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे हे सगळे पक्षप्रवेश अगदी योजनाबद्ध रीतीने करून घेतलेले आहेत पवारसाहेबांनी. आता इंदापूर असेल, कागल असेल, आपला फलटण असेल किंवा आता मुंबईमधला ऐरोली बेलापूर मतदारसंघ असेल, इथे भाजपने नाईकांना डावलून म्हात्रे यांना तिकीट दिलं. म्हात्रेंना तिकीट दिल्यामुळे जे नाईक नाराज झाले ते पवारसाहेबांच्या संपर्कात आले आणि ते उद्या तुतारी घेत आहेत अशी बातमी आहे. त्यामुळे हे सर्व पक्षप्रवेश पाहता कुठेतरी इलेक्टिव्ह मेरिट हाच निवडीचा अग्रक्रम आहे हे पवारसाहेबांनी देखील दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे जो उमेदवार निवडून येतोय त्यालाच घेण्यात कुठेतरी पॉईंट आहे असं दिसतं. गेल्या विधानसभेत अगदी वाईट वेळ असून सुद्धा, अगदी अनेक नेते सोडून गेलेले असताना सुद्धा पवारसाहेबांनी जे परिश्रम घेतलं त्यामुळं अगदी चांगल्या जागा निवडून आल्या. उद्धव ठाकरे नाराज झाले ऐन टायमाला आणि महाविकास आघाडी फॉर्म झाली. मात्र महाविकास आघाडीला खिंडार पाडण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलं. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर अजितदादांनी पक्ष फोडला राष्ट्रवादी, त्यामुळे राष्ट्रवादीची देखील शक्ल झाली. असं असलं तरी सुद्धा उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेससोबत लोकांची सहानुभूती राहिली आणि इकडे फार बहादर नेते नसताना सुद्धा कुठंतरी जनता त्यांच्या मागे राहिली आणि चांगल्या पद्धतीनं लोकसभेला चांगला रिझल्ट आला. 31 जागांवर महाविकास आघाडी विजयी झाली. जे कोणाच्या गावी सुद्धा महाविकास आघाडीला सुद्धा वाटत नसावं, मात्र तितका चांगला रिस्पॉन्स लोकांचा या पक्षांना महाविकास आघाडीला मिळाला. तेच पॅटर्न कुठंतरी महाविकास आघाडी रिपीट करायला बघत आहे. त्यामुळे मात्र यावेळी असं असणार आहे की त्यावेळी उमेदवार कसाही असला तरी चालत होता, मात्र यावेळी इलेक्टिव्ह मेरिट असणारा उमेदवारच चालणार आहे आणि याची पुरेपूर जाणीव ही पवारसाहेबांना आहे. त्यामुळे ज्या उमेदवाराला पक्षप्रवेश देत आहेत त्या उमेदवाराचं इलेक्टिव्ह मेरिट पाहूनच पक्षप्रवेश दिला जात आहे. ज्यावेळी इलेक्शन डिक्लेअर झाली त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पवारसाहेबांच्या समर्थकांकडून एक पोस्टर व्हायरल केलं जाऊ लागलं होतं. आजपासून राजकारणाची पवार वेळ चालू झालेली आहे, आता ते सत्ता स्थापन करूनच थांबणार, अशा स्वरूपाचं ते पोस्टर होतं. राजकारणात पवार वेळ सुरू म्हणजे काय, तर पवारांनी पूर्णपणे इलेक्शन हातामध्ये घेतलेली आहे. पहिल्यापासून म्हणजे कागलपासून जी ॲक्टिव्ह झालेली पवारसाहेबांची यंत्रणा आहे ती अगदी गडचिरोली चंद्रपूरमध्ये धर्मराव बाबा आत्राम यांच्या मुलीने सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आणि या प्रवेशामुळे कुठेतरी त्या मंत्र्यांना धक्का बसावा इतकी तिथली परिस्थिती आज राष्ट्रवादी काँग्रेस पवारसाहेबांच्या पक्षाने कुठेतरी तयार केली. याचाच अर्थ असा आहे की फाईटमध्ये राहायचं झालं तर त्या भागातील 2 नंबरच्या फळीतील असतील त्या उमेदवारांना सोबत घ्यावं. आपण परवा एक व्हिडिओ केला होता, त्यामध्ये नाना पटोले आणि संजय राऊत यांच्या वादावर देखील आपण बोललेलो होतो आणि या वादात कुठेतरी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी वाट पाहते की भाजप, एकनाथ शिंदे आणि अजितदादांच्या याद्या बाहेर याव्यात आणि त्याचवेळी त्या पक्षातीलही काही लोक आयात करता येतील का, हे इलेक्टिव्ह मेरिट असणारे हे देखील पाहत आहेत का, असं एक व्हिडिओ केला होता. आणि अगदी आज तसंच वाटत आहे. भाजपची यादी आल्यानंतर अनेक असंतुष्ट बाहेर पडत आहेत. त्यामुळे यादी कुठंतरी थांबवली राष्ट्रवादी काँग्रेसनं किंवा महाविकास आघाडीनं, ते पथ्यावर पडणार आहे आणि ही सुरू झालेली पवार वेळ आता अशीच कंटिन्यू राहील असं दिसत आहे. एकंदरीत तुम्हाला काय वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कामगिरी कशी राहील ते कमेंट करून कळवा. हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. सबस्क्राईब जर चॅनेल केलं नसेल तर ते करून घ्या. धन्यवाद. थँक्यू.